देवयानी आणि प्रियदर्शनींचं एवढं कसलं बोलणं चालू होतं? कसल्या विषयावर त्यांची एवढी चर्चा चालली होती? ज्यापासून लपवण्यासारखं काय आहे एवढं की आम्हालाच उगीच संशय येतोय? आमच्या पाठीमागे काळजी करण्यासारखं काही घडत तर नसेल ना या घरात? हा तुझा चेक. तुला आता जिथे कुठे शिकायचं असेल तिथे बिनधास्त शिकायचं आहे. तुला कोणी अडवणार नाही. अरे घे ना. थँक्स अंकल. ओके. मी हे तुमचं कर्ज लवकरात लवकर फेडेन. त्याची चिंता नाही करायची. हा विषय संपला. फक्त एकच लक्षात ठेवायचं. मी तुला एक काम सांगितलंय. येतं की ऑस्ट्रेलिया आठवतंय? लवकरात लवकर ती तिथे जाणं तुझ्या हातात आहे. हो माझ्या आहे लक्षात ते. आणि लक्षात ठेव ती कामगिरी मी तुझ्यावर सोपवली हे तिला कळता कामा नाही. बी केअरफुल. नाही डोंट वरी अंकल. तिला यातला अजिबात नाही कळणार. गुड. उद्या साईमांनी आपल्या घरी पूजा करायचं ठरवलंय. प्रियदर्शनी आम्हाला यायला आवडलं असतं आणि आपल्या घरात सगळ्यांनी एकत्र येऊन मनापासून एकही कार्यक्रम केलेला नाहीये. पण मला वाटतं आमच्या नशिबात तसं योगच नाहीये. तुम्ही मात्र पूजा करून घ्या. असू देत. तुम्ही काळजी घ्या स्वतःच्या तब्येतीची. आमच्या तब्येतीला काही होत नाही. तुम्ही आमची काळजी घेण्याऐवजी देवयानीची काळजी घ्या. आता आपल्या सगळ्यांपेक्षा तिच्या प्रकृतीची जास्ती काळजी घ्यायला हवी. तुम्ही तिची जेवढी काळजी घ्याल तेवढंच आमच्या जास्ती हिताचं आहे. ठेवतो फोन. ठीक आहे. तू जेवढा जास्त माझ्या बरोबर राहशील तेवढाच तुझा जीव आपल्या बाळात जास्त गुंतत जाईल. तुला त्रास झालेला मला सहन नाही होणार. आम्ही याच गोष्टींचा विचार करतो देवयानी. आता केवळ आपण एक निर्णय घेतलाय. आपलं बाळ प्रिया वहिनींना द्यायचं. पण जेव्हा खरंच तो क्षण येईल जेव्हा आपलं बाळ आपण प्रिया वहिनींच्या स्वाधीन करू तेव्हा काय होईल आपलं? काय करताय? स्वेटर विणतीये देवच्या बाळासाठी. वहिनी तुम्हाला सगळं माहितीये तरीही? अभिलाषा मी ना आता त्या गोष्टीचा विचारच करायचा नाही असं ठरवलंय. टेन्शनच घ्यायचं नाही त्याचं काही. पण जेव्हा देव आपलं बाळ प्रियदर्शनीला देईल तेव्हा जास्त त्रास तुम्हालाच होईल वहिनी. काही येऊ दे पण देवच्या बाळाबद्दल मी जी स्वप्न पाहिली आहेत ना ती आता पूर्ण करणार. केतकी प्लीज माझं ऐक. जा ना ऑस्ट्रेलियाला प्लीज. अमोल मग तू सुद्धा माझं ऐक. आय एम नॉट गोइंग. आय एम नॉट गोइंग. आय एम नॉट गोइंग. देवयानी काय झालं? काय होतंय? काही नाही पोटात दुखला. पोटात दुखतंय? कशामुळे? माहित नाही. कधीपासून दुखतंय? कालपासून थोडं थोडं. कालपासून दुखतंय आणि तू आता सांगतेस आम्हाला? तुला सांगावंच नाही वाटलं आम्हाला? झोप इकडे. अरे एवढं इकडे आम्ही काय सांगतो ते ऐक आता. इकडे डॉक्टरला फोन करून आम्ही बोलतो.